याच तोरणपट्टीला साईडला आपल्याला असे चेन आणि 3-3 क्रोशिया लावून पूर्ण करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने असं। त्यानंतर पुढे आपल्याला दुसरी लोकर जॉईन करून घ्यायची आहे आणि तोरण विणायचं आहे। स्वागत आहे आपल्या मित्र चॅनलमध्ये। पहिल्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे। दुसऱ्या पण चेनच्या घरामध्ये सेम चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 1 2 3 चेन इथेच आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत 3। या 3 क्रोशिया विणल्यानंतर इथे आपल्याला 1 चेनचं घर आणि हा 3 चेन असे एकूण 5 चेन इथे आपल्याला सोडायचे आहेत। वरती आपल्याला 5 चेन विणायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये इथं असे चेन विणून घ्यायचे आहेत। इथे एकूण आपल्याला 9 चेन विणायचे आहेत। या 9 चेन सेम इकडे प्रमाणे इथे आपल्याला परत 5 चेन विणायचे आहेत। या 5 चेन खाली सेम हे आणि हे घर सोडल्यानंतर हे या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत 3। इथे आपल्याला पुढे सेम याचप्रमाणे इकडे पण चेन विणायचे आहेत। सेम हे 2 घर सोडायचे आहेत आणि इथल्या क्रोशियाच्या घरामध्ये इथे आपल्याला ही 2 घर सोडायचे आहेत आणि इकडील प्रमाणेच आणि इथे आपल्याला इथे सेम 9 हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत याचप्रमाणे मागील प्रमाणेच 5 चेन इथे विणायचे आहेत आणि सेम क्रोशियाप्रमाणेच इथे आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत। सेम याप्रमाणेच इकडे विणत जायचं आहे आणि हे विणून घ्यायचं आहे। यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला इथे क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे असेल। खाली आपण 5 चेन दिल्या होत्या सेम आपल्याला वरती पण इथे 5 चेन बनवायचे आहेत आणि याच्या मध्यभागी आपल्याला इथे सेम हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। पुढे सेम 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला साईडच्या ह्या क्रोशियाच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे। नंतर पुढे याच घरामध्ये दुसरा क्रोशिया आपल्याला इथे विणायचा आहे। त्यानंतर तिसरा क्रोशिया इथं विणायचा आहे। त्यानंतर इथं आपल्याला एकूण 5 चेन बनवायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। सेम पुढे पण क्रोशिया विणायचा आहे या चेनच्या घरामध्ये दुसरा आणि उरलेल्या ह्या क्रोशियावरती क्रोशिया इथं विणून घ्यायचा आहे। याचप्रमाणे पुढे सेम परत 5 चेन विणायचे आहेत। मध्यभागी याच्या हाफ क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत सर्व। सेम इकडे प्रमाणे इकडे पण 5 चेन विणायचे आहेत आणि सेम याप्रमाणेच इकडे क्रोशिया असे विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी 5 चेन बनवून आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। नंतर पुढे या तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ह्या क्रोशिया सेम विणून घ्यायचे आहेत। 5 चेन बनवायचे आहेत आणि ह्या मध्यभागी हाफ चेन
हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम 5 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर खाली आपण इथे 5 चेन बनवले होता, सेम वरती पण इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. इथे ह्या चेनच्या मध्यभागी इथे चेन विणून घ्यायची आहे. पुढे पण 5 चेन विणायचे आहेत आणि सेम ह्या क्रोशियावरती क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे सेम परत आपल्याला मागील प्रमाणे सेम इथे 5 चेन विणायचे आहेत आणि या क्रोशियावरती हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत मध्यभागी ह्या. पुढील 5 चेन बनवायचे आहेत आणि सेम याप्रमाणे इकडे विणून घ्यायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर या पुढील स्टेपमध्ये आपल्याला साईडच्या ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत. 5 चेन बनवायचे आहेत. पहिल्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे, मध्यभागी एक चेन विणायची आहे, दुसरी चेन सोडायची आहे, तिसऱ्या चेनमध्ये चेन विणायची आहे. सेम याचप्रमाणे एक चेन सोडायची आहे आणि पुढील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे असंच विणून घ्यायचं आहे आणि पुढील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील 5 चेन विणायचे आहेत आणि सेम या क्रोशियावरती क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. इथे परत 5 चेनची घरं विणायची आहेत. खाली आपण 2 चेनची घरं विणली होती, तर वरती इथे आपल्याला 5 चेनची घरं विणायची आहेत. मध्यभागील चेनमधून चेन ही विणून घ्यायची आहे. सेम या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये साईडच्या ह्या क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. 5 चेन बनवायचे आहेत. चेनचं घर विणायचं आहे, मध्यभागी चेन सोडायची आहे, परत चेनचं घर विणायचं आहे, सेम चेनचं घर सोडायचं आहे, विणायचं आहे, मध्यभागी चेनचं घर विणायचं आहे. सेम 5 चेन विणायचे आहेत आणि पुढील हे असं चेन वाढवत विणत जायचं आहे. सेम याचप्रमाणे ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढील या स्टेपमध्ये आपल्याला साईडचे 3 क्रोशिया विणल्यानंतर 5 चेन विणायच्या आहेत. खाली आपल्याला इथं 2 चेनची घरं आहेत, तर म्हणजे आपल्याला पहिल्या चेनमधून पण आणि दुसऱ्या चेनमधून पण आपल्याला इथे चेन विणून घ्यायची आहे आणि परत 5 चेन बनवायचे आहेत. आणि पुढील ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया मागीलप्रमाणे सेम विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम आपल्याला इथे ह्या चेनमध्ये चेन खाली आपण वाढवल्याप्रमाणे वरती वाढवत जायचं आहे. आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर पुढे साईडच्या 3 क्रोशिया इथं विणायच्या आहेत. मध्यभागी एक चेन बनवायची आहे इथं आणि इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया इथे विणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला सेम याचप्रमाणे इकडे विणायचं आहे. यानंतर या स्टेपमध्ये आपल्याला चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागी इथे आपल्याला 3 क्रोशिया विणायचे आहेत. परत 5 चेन विणायचे आहेत सेम इकडे याचप्रमाणे.
ह्या मध्यभागी इथे 3 चेन विणलेले आहेत, 3 क्रोशिया विणलेले आहेत आणि परत आपल्या इथे 5 चेन विणायचे आहेत. आणि त्यानंतर पुढे आपल्याला हे चेनचं घर सोडायचं आहे. दुसऱ्या चेनच्या घरामध्ये इथे 2 चेन, पुढील चेनच्या घरामध्ये इथे 3 चेन विणायचे आहेत. त्यानंतर पुढील ह्या घरामध्ये 2 चेन, त्या पुढील घरामध्ये पण 2 चेन, असे एकूण 9 चेन विणल्यानंतर परत पुढे आपल्याला इथे 5 चेन विणायचे आहेत. आणि सेम इकडील प्रमाणे आपल्याला हे ह्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये 1 क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी घरामध्ये पण 1 क्रोशिया विणायचा आहे आणि साईडच्या ह्या क्रोशियावरील चेनमध्ये पण क्रोशिया विणायचा आहे. सेम असंच हे विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर पुढे इथे आपल्याला सेम ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायच्या आहेत. सेम ह्या परत 5 चेन विणायचे आहेत आणि पहिली चेन सोडून द्यायची आहे. दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे चेन विणायची आहे. प्रत्येकी घरामध्ये आपल्याला हे चेन विणत जायचं आहे मध्यभागामधून. त्यानंतर पुढे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि नंतर पुढे आपल्याला इथे ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. ह्या चेनच्या घरामध्ये ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. ह्या चेनच्या घरामध्ये दुसरा क्रोशिया पण विणायचा आहे. मध्यभागी 1 क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 2 3 4 5 चेन बनवायच्या आहेत सेम याप्रमाणे. आणि परत ह्याच घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. पुढे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये सेम क्रोशिया विणायचा आहे आणि पुढील ह्या क्रोशियावरती पण क्रोशिया विणायचा आहे. हे विणल्यानंतर परत पुढे आपल्याला इथे परत 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे सेम आपल्याला या 2 चेनच्या मध्यभागातून आपल्याला ह्या चेन विणून घ्यायच्या आहेत. सेम याप्रमाणे पुढे विणायचं आहे. चार स्टेप असे विणायचे आहेत. 1 2 3 4 या आणि परत हे असं इकडे विणत न्यायचं आहे. इकडं हे मधलं विणायचं नाही आहे आणि हे असं विणून घ्यायचं आहे आणि पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3-3 क्रोशियाची घर सोडायचे आहेत आणि चेन लावून घ्यायचे आहेत. असं हे तोरण तयार झालेलं आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.